बीडमध्ये 10वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी गोंधळ पाहायला मिळाला। एबीपी माझाने बातमी दाखवल्यावर आता प्रशासनाकडून कारवाईचे आदेश देण्यात आले। बीड तालुक्यातल्या कुर्ला येथे 10वीचं परीक्षा केंद्र आहे, मात्र या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली। विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचं कारण देत मंडप उभारण्यात आला। माझाने ही बातमी दाखवली त्यानंतर बीडमधला सरकार चुकीचा असून संबंधितांवर कारवाई होईल असं स्पष्टीकरण शिक्षण मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिलेले आहे। ज्यांनी कोणी केंद्राला भेट देऊन अहवाल दिला असेल की हे ठिकाण ओके आहे, तर निश्चितच ते जर ज्या जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील ते एज्युकेशन ऑफिसर त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करतील आणि हे जे काही केंद्र संचालक आहेत की ज्यांनी बाब निदर्शनास आणून दिली नाही तर त्यांच्या बाबतीमध्ये कारवाई करण्यासाठी एज्युकेशन ऑफिसर संस्थेला त्या ठिकाणी लिहितील। त्यांना तसे इन्स्ट्रक्शन्स बोर्डाकडून दिले गेले आहेत। मुख्याध्यापक अभिषेक राऊत काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। थोडी विद्यार्थी संख्या जास्त असल्यामुळे आम्हाला नाविलाजानं मंडप टाकावे लागले आणि विद्यार्थ्यांना ऊन लागणार नाही याची सुद्धा आम्ही त्या मंडप टाकताना काळजी घेतलेली आहे। यापुढे सांगतो, माझा उद्याचा जो पेपर आहे तो पेपर मी जिल्हा परिषदेचे जे वर्ग आहेत कुर्ल्यातले ते त्यांना सांगितलं आहे, त्या मुख्याध्यापकाची परवानगी घेतलेली आहे आणि पुढचे जे परीक्षा आहेत, जे वाढीव वर्ग आहेत वरचे माझे, ते सर्व मी आता जिल्हा परिषदला शिफ्ट करणार आहे, तिथं ती परीक्षा घेणार आहे। अगोदर आमचे जे वरांडा आहे त्या वरांड्यामध्ये आम्ही पडदे टाकायचो आणि त्या स्वरूपामध्ये वर्ग घ्यायचो, पण आज ह्यावेळेस आम्ही थोडं जास्त प्रशस्त विद्यार्थ्यांना बसतं या हिशोबाने आम्ही केलं होतं। पण आता उद्या आम्ही जे पेपर आहेत ते या ठिकाणी जिल्हा परिषदची जी कुर्ल्याची शाळा आहे ते आम्ही या ठिकाणी बोललेलो आहे मुख्याध्यापकांना, त्यांनी परवानगी दिलेली आहे। या सगळ्याबद्दल राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। कुर्ला येथील 10वीच्या परीक्षेसाठी ओपन मंडप घालून परीक्षा घेण्यात येते याच्यासारखा दुर्दैवी प्रकार कुठं नाही आहे। विद्यार्थी वर्षभर परिश्रम करत असतात, 10वीचा निकाल त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो आणि अशा वेळेला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ओपन मंडपामध्ये परीक्षा घ्याव्या लागतात। खरोखरच या प्रशासनाने याची गांभीर्यानं दखल घेऊन पक्क्या इमारतीमध्ये हे परीक्षा केंद्र त्वरित हलवण्याच्या बाबतीत कारवाई करणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।